नमस्कार मंडळी, आतापर्यंत आपण अनेक चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघितले असतील बघा, की ज्यामधले काही चित्रपट हिट होतात, काही सुपरहिट होतात, तर काही फ्लॉप होतात. आणि एखादा चित्रपट जर का हिट झाला असेल आणि आपल्याला थिएटरमध्ये जाऊन जर का बघायला भेटला नसेल, म्हणजे आपल्या काही कामानिमित्त, तर आपण काय म्हणतो, चला काही दिवसांनी तो चित्रपट टीव्हीवर येईल तेव्हा बघण्यात येईल. आजकालचे चित्रपट पहिले थिएटर नंतर OTTवर रिलीज होतात आणि OTTच्या नंतर मग टीव्हीवर येतात. परंतु काही दिवसापूर्वी, काही वर्षापूर्वी डिरेक्टली थिएटर नंतर डिरेक्टली टीव्हीवर यायची, ज्याला की आपण वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर असं सुद्धा म्हणायचो. मग ते कोणत्याही भाषेचे चित्रपट का असेना, मराठी, हिंदी, इंग्लिश, तमिळ, तेलुगू, कोणत्याही भाषेचे चित्रपट का असेना, थिएटर नंतर टीव्हीवर येणार म्हणजे येणारच. परंतु देशामध्ये असा एकच चित्रपट आहे जो की फक्त थिएटरमध्येच रिलीज झालेला आहे, ना की तो आतापर्यंत टीव्हीवर आला, ना कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मवर आला. आणि तो चित्रपट म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांचा तुझे मेरी कसम. मग तुझे मेरी कसम हा चित्रपट आतापर्यंत थिएटरमध्येच का आहे, तो कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मवर किंवा मग टेलिव्हिजनवर का नाही आला? काय आहे त्यामागील कारण माहिती का? नाही ना, मी कशाला आहे, मी सांगतो, ऐका. मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया वहिनी म्हणजे जेनेलिया देशमुख यांची ऑनस्क्रीन जोडी आणि त्याचप्रमाणे ऑफस्क्रीन जोडी पण कायम चर्चेमध्ये असते. या दोघांची केमिस्ट्री पहिल्यांदा पडद्यावर बघायला भेटली होती, ते म्हणजे तुझे मेरी कसम या चित्रपटामार्फत. हा चित्रपट 3 जानेवारी 2003 ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामुळे या दोघांचेही आयुष्य बदलून गेले. त्यांचे प्रेमही या चित्रपटाच्या सेटवरच फुलले असं देखील म्हणतात. त्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधली आणि आज ते बॉलिवूड मधील सर्वात हॉट कपल आहेत. परंतु ज्या चित्रपटामुळे यांचे आयुष्य बदलले तो चित्रपट म्हणजे सुपरहिट चित्रपट तुझे मेरी कसम. या तुझे मेरी कसम या कॉलेज लव्ह स्टोरीला प्रेक्षकांची भरघोस पसंती भेटली. त्याचप्रमाणे आतापर्यंत या चित्रपटाचे गाणेही सुपरहिट ठरलेले आहेत. त्या जमान्यामध्ये या चित्रपटाच्या कॅसेटनी धुमाकूळ घातला होता. परंतु तुझे मेरी कसम हा भारत देशाचा असा चित्रपट आहे जो की रिलीज झाल्यानंतरही, थिएटरमध्ये हाऊसफुल भेटल्यानंतरही, थिएटरमध्ये सुपरहिट झाल्यानंतरही थिएटरच्या बाहेर कधीच आला नाही, ना OTTवर ना टेलिव्हिजनवर. थिएटर शिवाय तो कुठेही उपलब्ध नाही. परंतु असं का करण्यात आलं असेल बरं? काय असेल त्यामागील गोष्ट? तर बघा, संक्षिप्त भाषेमध्ये बघू. या चित्रपटाची निर्मिती रामोजी राव यांनी केली होती आणि या चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग रामोजी फिल्म सिटीमध्ये झाले होते. कुठे? हैदराबाद. आता रामोजी राव हे एक हुशार उद्योगपती. त्यांनी काय केले की या चित्रपटाचे डिजिटल राईट्स कोणालाही विकले नाही, कारण की हा चित्रपट तेव्हा सुपरहिट झाला होता. आणि आतापर्यंत त्यांची अशी इच्छा होती की लॉंग टर्म पर्यंत ज्यांना हा चित्रपट बघायचा आहे त्यांनी फक्त थिएटरमध्ये येऊनच हा चित्रपट बघावा अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी यांचे राईट्स कोणालाही विकले नाही. आता बघा, कोणतेही मूवी चॅनल्स असू, कोणतेही OTT प्लॅटफॉर्म असू, ते तेच चित्रपट दाखवू शकतात जे त्यांनी प्रोडक्शन हाऊस कडून विकत घेतलेले आहेत. आता रामोजी राव यांनी हे चित्रपट विकलाच नाही, तर मग पुढची गोष्ट येतच नाही. त्यामुळे तुझे मेरी कसम ना टीव्हीवर ना कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मवर. आता बघा, काय जण आपले गणित लावतात बघा की हा चित्रपट टीव्हीवर का नाही आला, याचा स्वतःची स्टोरी निर्माण करतात. ती कशी? आता बघा, रितेश देशमुख कोणाचा मुलगा आहे? दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचा. विलासराव देशमुख हे तेव्हा मुख्यमंत्री होते आणि आता वडील मुख्यमंत्री असताना मुलांनी चित्रपटात काम केले, त्यामुळे वडिलांचं नाव खराब होईल, वडिलांचा अपमान होईल. त्यामुळे विलासराव देशमुखनं काय केले होते की चित्रपटावर बंदी घातली आणि हा चित्रपट फक्त थिएटरमध्येच बघायला भेटणार असं तेव्हा विलासराव देशमुख म्हणले होते म्हणे. विलासराव देशमुख यांनी हा चित्रपट ना टीव्हीवर येऊ दिला ना कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मवर म्हणजे तेव्हाच्या DVDवर असं काही जण म्हणतात. तर हे सपशेल खोटं आहे विलासराव देशमुख यांचा. आणि हा चित्रपट आतापर्यंत टीव्हीवर न येण्याचा काही एक अर्थार्थी संबंध नाही. काय पण लावता राहा तुम्ही. हा चित्रपट टीव्हीवर का नाही आला ते आता तुम्हाला कारण कळाले बघा. कळाले ना? तुम्ही काय ताण घेत जाऊ नका. जगभरातील अशी वेगवेगळ्या प्रकारची माहिती मागील नेमकं तथ्य काय आहे हे तुमच्या समोर साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये मांडायला कोण आहे? बोल का गौरव. तर ही जर का माहिती जर का तुम्हाला साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये जर का कळली असेल तर लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका, शेअर करा, इंस्टाला प्लीज फॉलो करा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि हा चित्रपट तुम्ही थिएटरला जाऊन बघितले का नाही बघितला हा कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत भेटूया नवीन माहितीचं नवीन व्हिडिओचं पुढच्या वेळेस. तोपर्यंत गुड बाय.